आपण द मॅक्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण आहोत भियापूर, चिखली, रोहना आणि साटगाव या मार्गावर। इथं बघा किती मोठा हा जीवघेणा खड्डा आणि या रस्त्याची झालेली दुरावस्था। लोकांना इथून रात्री इथे शाळेतले विद्यार्थी भियापूरला शाळेत जातात। काही कष्टकरी लोक, कामगार, रोजगार लोक या रस्त्याने त्यांचं येणारच हे राहते। पण शासनाला आणि प्रशासनाला या रस्त्याबद्दल अजूनपर्यंत दिसत नाही। शासन पण आंधळा आहे आणि प्रशासन पण आंधळा आहे। 2 वर्षा पहिले बनवलेल्या ह्या रोडची आज अशी हालत झालेली आहे आणि त्याच्या बाद याच्याला रिपेअरिंग केलेली आहे, पण ते कार्यकारी अभियंता कधी इथे विजिट दिलेली नाही आणि कोणता ठेकेदार आहे त्याच्यावर पण अजूनपर्यंत सुद्धा कारवाई झालेली नाही। आज 2 वर्षामध्ये अगर रस्त्याची अशी हालत होत आहे तर या नागरिकांनी राज्याने इथं जीव घेणे हे गड्डे आणि एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? आज अशा या रस्त्यामुळे याचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी पण या रस्त्याकडे त्यांचे दुर्लक्ष, ज्या ठेकेदारांनी याची रिपेअरिंग केली, ज्या ठेकेदारांनी हा रोड बनवला त्या ठेकेदारावर पण कारवाई करावी अशी याच्या नागरिकांची मागणी आहे। याच्या नागरिकांनी कित्येक वेळा तरी आता नवीन आमदार झाले त्यांना पण पत्र दिला, पण त्यांनी पण याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। आणि जे याच्या पहिले काही होऊन गेले त्यांना पण लोकांनी जॉब विचारला। इथं काही नेते पण राहतात चिखलीला, ते नेत्यांच्या मागा पण राहतात, पण त्यांच्याच गावचे असे हाल होत आहे आणि त्यांच्या पण या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे। तर मग जनतेने कोणाकडे प्रश्न मांडायचे? आज जनतेचा वाली कोणी राहिला नाही का? आज असे हे रस्त्याचे हाल, शाळेतले विद्यार्थी जातात, सकाळी त्यांना जावं लागते, संध्याकाळी त्यांना घरी वापस जावं लागते आणि हा जीव घेणे रस्ता असल्यावर एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या गरीबाचा, एखाद्या मजदुराचा जीव गेल्यावर शासनाला आणि प्रशासनाला जाग येणार का? या जनतेचा वाली कोणी राहिला आहे की नाही राहिला? आणि सरकार म्हणते का आम्ही पूर्ण रस्ते पांधन सर्व चांगले बनवलेले आहे, टकाटक गॅरंटी देतात रस्त्यांची। हीच का त्यांची गॅरंटी भाषणामधली? हीच की त्यांची जनसेवा? हेच का त्यांची गरीबाची सेवा? आज या रस्ते आता नवीन आलेले खासदार, आमदार हे फक्त सत्तात राहतील का? आढावा बैठक घेणार होते, ते काहीच नाही दिसत त्यांच्या। एखादी त्यांच्याकडे कोणी गेला भेटायला ते भेटत पण नाही। कोणी एखाद्या गरीबाने त्यांच्याकडे निवेदन, ते निवेदन पण असे कचऱ्या डब्यात फेकतात। अशी जनतेची प्रतिक्रिया चालू आहे ह्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये। याच्यासाठी जनतेला त्यांना निवडून दिलं होतं का? एक सुशिक्षित आमदाराला, एका दुसऱ्या काँग्रेसच्या खासदाराला? हेच का जनतेचे दिशाभूल करून सत्तेवर येणे, खुर्चीवर येणे आणि जनतेची आणि खुर्चीची मलाई खाणे आणि जनतेला वाऱ्यावर सोडणे? म्हणून माझं एकच मत आहे का नेता तुपाशी आणि जनता उपाशी, जनतेचे हाल होतच राहतील। नेता कधी जनतेसाठी धावणार नाही का? आणि काही मोठे नेते आले होते भाषणात म्हणत होते का बा मला पाहून निवडून द्या, आमदार शिक्षित आहे, काही करणार। हा शिक्षित आमदार तर मला एकदमच गांडर दिसते, कोणत्याच लोकांना तो प्रतिसाद देत नाही। जनता त्याच्याकडे जाते पण तो जनतेला हाकलून लावते, डायरेक्ट थेट म्हणतो तो गुन्हा दाखल करा आणि याला ऑफिसच्या बाहेर काढा। अशाने मग ही जनता कुणाकडे? याच्याने दुबारा काँग्रेसची सत्ता येणार का? काँग्रेसचे आमदार येणार का निवडून? याच्यामुळे काँग्रेसला सामने येणारे सीट हे काँग्रेसची येऊ शकत नाही, कारण त्यांची जे वागणूक आहे जनतेसंग ते बरोबर नाही अशी जनतेची पूर्ण विधानसभेत प्रतिक्रिया आहे। जनता त्रस्त झाली एका महिन्यात या आमदारामुळे। हा जनतेकडे आता या लोकांनी निवेदन दिला नेऊन, तरी त्यांनी तो निवेदन बघितलं पण नाही, असं फेकून दिलं त्या निवेदनाकडे। तर आता जनतेने जायचं कुठं? जनतेच्या वाली कोणी राहिला नाही का? सरकार आपल्या मधमस्तीमध्ये आहे, प्रशासन कोणाची ऐकत नाही, तर मग जनतेचे प्रश्न सोडवणार कोण? हेच आमची याच्या नागरिकाची मागणी आहे। द मॅक्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बातमी आवडल्यास आम्हाला लाईक करा। नमस्कार।